आजचा टॉपिक आहे कॉन्ट्रासेप्शन. ह्याच्यावर 1 मार्क फिक्स असतो CHOमध्ये. ह्याच्यामध्ये बघा इंट्रोडक्शन, ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, कॉन्ट्रासेप्शन इज ऑल्सो नोन ॲज बर्थ कंट्रोल अँड फर्टिलिटी कंट्रोल. म्हणजे काय, हे बर्थ कंट्रोल करते. एक असं आहे की त्याच्यामुळं बर्थ कंट्रोल होते. बघा, इज अ मेथड फॉर द डिव्हाइस यूज टू प्रिव्हेंट प्रेग्नन्सी. मेथड आहेत आणि काही डिव्हाइसेस आहेत, त्याच्यामुळं काय होणार माहिती का, प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होणार. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये त्यांनी काही मेथड दिलेले आहेत, टेम्पररी मेथड आणि परमनंट मेथड. परमनंट मेथडमध्ये दोनच आहेत, ट्युबेक्टॉमी आणि व्हॅसेक्टॉमी. ठीक आहे. नंतर बघा आपल्याला बघायचं आहे टेम्पररी मेथडमध्ये मग काय काय आपण करू शकतो किंवा काय काय असे उपाययोजना असतील ते मी तुम्हाला सांगतो. बघा, एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन लेव्होनोग्रेस्टॉल 1.5 mg which should be used in 72 hours of unprotected intercourse. म्हणजे 72 तासाच्या आत जर अनप्रोटेक्टिव्ह इंटरकोर्स झाला असेल तर लेव्होनोग्रेस्टॉल 1.5 mg. हा क्वेश्चन येतो, किती mg? 1.5 mg. ठीक आहे. Abstinence means what? 100% इफेक्टिव्ह मेथड प्रिव्हेंट STD अँड HIV. म्हणजेच काय, मराठीत आपण त्याला त्याग म्हणतो. किंवा जे साधू लोक असतील पहिलेचे, ते ब्रह्मचर्याचं पालन करायचं. म्हणजेच काय, अब्स्टिन्स. पर्ल इंडेक्स म्हणजे काय, हे मेथड काय असते माहिती का, प्रेग्नन्सी फेलियर रेट डिटरमाइन करते. आणि बर्थ कंट्रोलसाठी मोस्ट इफेक्टिव्ह मेथड कोणती असेल तर पर्ल इंडेक्स असते. आता बघूया पिल्स. वुमन कॅन स्टार्ट द पिल अप टू द 5th डे ऑफ ब्लिडिंग. म्हणजे ज्यावेळेस ब्लिडिंग होत असेल त्याच्या 5व्या दिवसापासून आपल्याला काय करायला, पिल्स स्टार्ट करायला. पिल्स म्हणजे काय, ओरल पिल्स, जे टॅबलेटमध्ये फॉर्ममध्ये असतात. जसे की मालायन, मालाडी. आपण कधी स्टार्ट करू शकतो, 5th डे ऑफ ब्लिडिंग. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ओव्युलेशन सप्रेस करते आणि बर्थ कंट्रोल कमी करायचं काम करत असते. त्यालाच काय म्हणतो आपण, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. काल आपण MCQ घेतले ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सवर. इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर MCQ होतो. ओव्युलेशन सप्रेस करत असते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो. बघा नेक्स्ट, बघा बेस्ट मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर न्यूली मॅरिड हेल्दी कपल्स ऑल्सो नोन ॲज हनीमून कॉन्ट्रासेप्टिव्ह ऑर कंबाईन ओरल पिल्स. जर समजा नवीन मॅरिड झालेले कपल असेल त्यांच्यासाठी बेस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड कोणती असेल तर त्याचं नाव आहे हनीमून कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्यालाच म्हणतो आपण कंबाईन ओरल पिल्स. क्वेश्चन येतो, व्हॉट इज कंबाईन ओरल पिल्स. ठीक आहे, लक्षात राहू द्या. कंबाईन ओरल पिल्समध्ये काय काय असतं, कंटेन इस्ट्रोजन इज 30 मायक्रोग्रॅम. म्हणजे ह्याच्यामध्ये किती असते, 30 मायक्रोग्रॅम इस्ट्रोजन. When taking oral contraceptive pills, if one tablet is missed, it should be taken as soon as it is reminded. Alternatively, 2 tablets can be taken following day. जर तुम्ही एक टॅबलेट विसरले, समजा त्या दिवशी तुम्ही टॅबलेट घेताना विसरले, तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्याच दिवशी त्याच टाईमला 2 टॅबलेट घ्यायच्या. ठीक आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह increases chances of breast cancer and decreases chances of ovarian cancer. म्हणजे काय, जर तुम्ही OCP टॅबलेट घेत असताल किंवा पिल घेत असताल तर काय होतात, ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि ओव्हरिन कॅन्सर कमी करते. ठीक आहे. बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर द पेशंट विथ हार्ट फेलियर इज डायफ्रॅगम. जर पेशंट हा हार्ट फेलियरचा असेल आणि त्याला कॉन्ट्रासेप्टिव्ह घ्यायचा असेल तर त्यासाठी इफेक्टिव्ह मेथड आहे डायफ्रॅगम.